नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? तर आज संडे असल्यामुळं मी बाहेर निघालो आहे. आता तुम्ही म्हणाल की रोज हीच कुठं भटकायला जाते, पण असं काही नाही आहे बरं का. नवरा कामानिमित्तच बाहेर नेतो बाबा आपल्याला. म्हणलं घरी आहेत तर चला म्हणलं किराणा भरून येऊ. इथं जवळ कुठं किराण्याचं दुकान पण नाही, मला उगं पाया आपलं जावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणून मग नवऱ्याला घेतलं आणि म्हटलं आधी मला किराणा भरून द्या. पण नवरा म्हटला मागं बसशील तरच नेतो. मग नेलं. हे बघा मोठं बालाजी ट्रेडर्स किराणा व भुसार मालाचे होलसेल दुकान इथं आम्हाला दिसलं. मग गेलो या दुकानात. म्हटलं बघूया तरी काय काय आहे. दुकान बरंच मोठं होतं बरं का. बऱ्याच व्हरायटीज होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारचे शेंगदाणे, गहू, ज्वारी, काय म्हणाल ते सगळंच होतं. बिस्किटाचे पुढे तर किती लावलेत रे बापरे. आणि मी तर दुकान बघूनच शॉक झाली. म्हणलं यांनी एवढा सगळा माल कधी आणला असेल आणि कसा लावला असेल, आणि एवढे सगळे पैसे असतील तर कसं यांच्याकडं. आपल्याला जर महिन्याचं बाजार भरायचं म्हणलं तरी बोंब होते बाबा आपली. मग बघितलं इथं आमचे साहेब शेंगदाणे बघत होते. म्हटलं हे घ्यायचे का हे घ्यायचे. मी म्हटलं किशाला परवडल ते घ्या बाबा, आणि महिन्याचं बजेट आहे आपलं शेवटी. हे बघा हे दोन भैया लोक हे करत होते, किराणा आमचा चेक करून देत होतं. मी म्हटलं बाबा नीट चेक करून दे आणि चांगल्या क्वालिटीचाच दे, नाहीतर पैसे घेऊन आम्हाला देशील हलक्या क्वालिटीचा. परत नवरा माझ्या नावानं ओरडत बसलं बाबा म्हणलं. मग किराणाच्या मालाचं त्यांनी सगळं चेकअप बिकअप केलं, लिस्ट बिस्ट बघितली, आणि हे घालू का ते घालू चाललं होतं त्या भैयाचं. मी म्हटलं काय घाल बाबा, पण माझं बिल कमी कर, कारण नवरा माझ्याच अकाउंटमधून बिल सगळं हे करणार आहे. मग किराणा घेऊन आम्ही बाजूला झालो तिथून. मग यांनी सगळी किराण्याची लिस्ट पाहिली, परत बिल भरलं. तेवढ्यात मला इथं दिसतं की किराणा काय व्हेज थाळी व मिसळ याच्यावर श्रावण महिन्यानिमित्त व्हेज जेवणावर 30% डिस्काउंट. आता नवऱ्याला जेवायला चला म्हणले असते तर नवऱ्याने इथंच माझा कच्चा खाल्ला असतं बाबा, म्हणून काय बोलले नाही. आणि आमच्या साहेबाचा फोन तर कुठं जाईल तिथं चालूच असतो. आमचे साहेब लय बिजी असतात बाबा. मॅनेजर लोकांचं काय बाबा. यांचं बोलणं चालू होतं तोपर्यंत मी म्हणलं भैयाला, भैया किराणा नीट भर बाबा आणि मला गाडीवर नेऊन दे, म्हणजे मला नेटकं बसता येईल. भैया म्हणला भाभी तुम्ही काळजी करू नका. मी म्हणलं हां काय काळजी करू नका बाबा, आता एवढं सगळं वज्जं मला घेऊन जायचं आणि बिल पण माझ्याच ह्याच्यातून भरलं आणि माझं सगळं अकाउंट रिकामं करून ठेवलं आहे. म्हणून जरा माझं थोबाड पडलं होतं, पण आता काय इलाज नाही, जाऊ द्या. त्यानंतर मग उरुळीच्या बाजारात गेलो. आज रविवारनिमित्त उरुळीचा बाजार असतोय, आणि बघा किती काय काय बाजार भरला इथं सगळा. म्हणलं पटकन भाजी घ्यावं आणि घरी निघावं, कारण एवढ्या सगळ्या गर्दीत जायचं म्हणल्यावर रोज लय वैताग येतोय. पण इलाज नाही, आज संडे सगळा ह्याच्यातच गेलाय बाबा. पायाचे तुकडे भरले फिरून. तर चला नमस्कार, भेटू पुढल्या व्हिडिओत.